जय भीम. नमो बुद्धाय मंडळी. नमो बुद्धाय मंडळी आणि माझ्या छोट्या वादळाकरून सगळ्यांना मानाचा सप्रेम जय भीम. कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, रोजच्या प्रमाणे पावसाने आज पण हजेरी लावलीच बघा. त्यामुळे सगळे कामं आटपून मी सर्वात आधी कपडे धुतले, मशीनला ड्राय करून घेतले आणि वाळू घातले. गेले 3 दिवस झाले कपडे वाढतच नाही आहेत, कारण वातावरण सारखं ढगाळ आहे. त्यानंतर रोजच्या प्रमाणे मी आणि माझ्या वादळाने पूजा आणि वंदना आटपून घेतली, कारण जोपर्यंत तथागताजवळ अगरबत्ती लावत नाही तोपर्यंत काही तिच्या मनाला शांतता होत नाही. त्यामुळे तिला घेऊन माझी पूजा आटपून घेतली आणि नंतर जेवण करून घेतले. तर तिला घेऊन दुपारी थोडा आराम करायला गेले. तेवढ्यातच मला ज्या गोष्टीची वाट होती ती गोष्ट आली, ते म्हणजे माझा ग्रंथ जो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता. पार्सलवाला आला. पार्सलवाल्याजवळून मी माझा ग्रंथ घेतला. माझा आनंद गगनात मावत नव्हता मंडळी, कारण हा ग्रंथ 2दा बुकिंग करून सुद्धा आपोआपच कॅन्सल झाला, पण आज फायनली 3ऱ्यांदा माझ्या हातात आला बघा. सो त्या कोरिअरवाल्याचे आभारच मानायला पाहिजे, एवढ्या पावसात पण तुम्हाला पार्सल द्यायला आला. नंतर ते पार्सल ओपन करून घेतलं. मुलींनाही दाखवलं की हा आपला धर्मग्रंथ आहे, कारण मोठ्या मुलीला फार एक्साइटमेंट होती या ग्रंथाची. चला, आज फायनली वर्षवासाच्या 12व्या दिवशी हा भगवान बुद्धाचा ग्रंथ माझ्या हातात आला आणि आजपासून मी वर्षवासाच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करणार आहे. आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता आम्ही ग्रंथ वाचनाला पण सुरुवात केली. छोट्या वादळाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, कारण तिला ती काही समजत नाही अजून, तेवढी ती मोठी नाही आहे. पण मोठी मुलगी सोबत बसली आणि आम्ही 5 पानांचा पूर्ण ग्रंथ वाचून घेतला. मंडळी, आज ग्रंथ वाचताना पहिल्यांदा माझ्या अंगावर शहारा उभा झाला. 25 ते 20 वर्ष झाली मी फक्त ग्रंथ ऐकला होता. पहिल्यांदा माझ्या हातात ग्रंथ घेऊन मी वाचायला सुरुवात केली आहे. तो ग्रंथ वाचताना असं वाटत होतं अक्षरशः त्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर घडत आहेत. खूप वेगळा अनुभव होता हा. ज्या गोष्टीची मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती ना, त्याचा अनुभव खूप सुखद होता. ग्रंथ वाचून झाल्यावर पूजा आटपून घेतली आणि नेमकी बाजाराला गेली, कारण साहेब लवकर घरी आले होते. म्हणून महिन्याचा जो आमचा किराणा असतो तो पण आम्हाला आणायचा होता. मार्टमधून किराणा सामान आणायला आम्हाला 9 वाजले. त्यामुळे भरपूर उशीर झाला होता. काय, साहेबांसाठी मसुराचा पुलाव बनवून घेतला. डाळिंब आणि काकडी खाऊन घेतली. नंतर थोडं बाहेर फिरून यायचं म्हटलं तर पावसाने पुन्हा सुरुवात केली, म्हणून आज बाहेर फिरायचा कार्यक्रम रद्द झाला. असा संपला आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. गुड नाईट. भवतु सब मंगल.